ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढतो. राजकारण नाही तर काय. प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली तुम्ही पाकिस्तान बरोबरचं युद्ध थांबवलं आणि आता राजकीय फायद्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या यात्रा काढता. तुम्ही ऑपरेशन सिंदूर हा अजेंड्यावर घेताय राजकारणाच्या. याचा अर्थ तुम्ही राजकारणासाठी सगळं घडवताय का? तुमच्या घरातल्या महिलांना पाठवा ना, त्या किती प्रतिकार करतात पाहूया. नीती आयोगाच्या बैठका झाल्या, मग काल एनडीए प्रणित मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या. स्वतः प्रधानमंत्री टीम इंडिया म्हणून काम करतायत का? तर नाही. ते भारताला विश्वासात घेतायत का? अजिबात नाही. जे भाजप शासित राज्य आहे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतायत का? त्यांच्या पलीकडचे जे राज्य आहेत, भाजप शासित राज्य नाहीत, त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते विश्वासात घेतायत का? अजिबात नाही. प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना विश्वासात घेतायत का? अजिबात नाही. त्यांनी पेहलगाव हल्ल्याचं सरळ सरळ राजकारण सुरू केलेलं प्रधानमंत्री, आणि ते राजकारण अशा बैठकात सुद्धा होत आहे. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सुद्धा ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होते. लक्षात घ्या, नीती आयोगाच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री त्याच्यावर चर्चा करतात. हे राजकारण. बिहार सारख्या राज्यामध्ये पंतप्रधानांचे लष्करी गणवेशातले फोटो आणि होर्डिंग लावले जातात भाजपकडून. याला जबाबदार कोण आहे? तुम्ही आम्हाला असं म्हणता की पेहलगाव हल्ल्याचं राजकारण कोणी करू नये, कोणी करू, आणि आम्ही ते मान्य करू. आणि तुम्ही प्रधानमंत्र्यांना लष्करी गणवेशातले फोटो, होर्डिंग, टीव्हीवर जाहिराती, अशा पद्धतीचं राजकारण करून तुम्ही या आमच्या संपूर्ण युद्धाचं, शहीद झालेल्या जवानांचं आणि ज्यांचं कुंकू असल्याच्या महिलांचं अपमान करता. ऑपरेशन सिंदूर तुम्ही केलंय ते राष्ट्रासाठी केलंय, भाजपसाठी केलंय का? ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढताय. ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढताय. हे राजकारण नाही तर काय. मग सिंदूर यात्रा काढताय ना, मग सर्वपक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन यात्रा काढा. हा देशाचा विषय, हा भाजपचा विषय म्हणून तुम्ही काय एक सगळं उपद्व्याप सुरू केले. हे अत्यंत घृणास्पद आहे. एकतर 26 महिलांचं ज्याने कुंकू पुसलंय, सिंदूर पुसलाय, हे 6 अतिरेकी गायब झाले. तुम्ही त्यांचा शोध लावू शकला नाही. पाकिस्तानला धडा शिकवलेला नाही योग्य पद्धतीने. प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली तुम्ही पाकिस्तान बरोबरचं युद्ध थांबवलेलं आहे आणि आता राजकीय फायद्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या यात्रा काढताय भारतीय जनता पक्ष. हा अपप्रचार आहे. ऑपरेशन सिंदूर हा जर अजेंडा असेल, याचा अर्थ पुलवामामध्ये जो संशय आम्हाला येतो आहे, तेही आरोपी सापडले नाहीत, ते गुन्हेगार सापडले नाहीत, त्याचं राजकारण केलं. आणि आता पेहलगावमध्ये सुद्धा जे घडलंय, आम्हाला त्याच्या मागे काही राजकारण किंवा कारस्थान आहे का असा संशय लोकांना येईल. तुम्ही ऑपरेशन सिंदूर हा अजेंड्यावर घेताय राजकारणाच्या. याचा अर्थ तुम्ही राजकारणासाठी सगळं घडवताय का? हा स्पष्ट एक संकेत प्रधानमंत्र्यांच्या कृतीतून दिसतोय. हे देशासाठी योग्य नाही. मुळात प्रेसिडेंट ट्रम्पचा हस्तक्षेप या देशातला जो वाढलेला आहे सातत्यानं, त्याच्यावर प्रधानमंत्री बोलत नाही. ऑपरेशन सिंदूर हे सैनिकांचं, भारतीय सैनिकांचं ऑपरेशन, तुम्ही त्याचं श्रेय घेताय आणि भारतीय सैन्याचं मनोबल खच्ची करताय. अशा प्रकारचं काम देशातल्या कोणत्याही पंतप्रधानांना आतापर्यंत केलं नव्हतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही एनडीए शासित मुख्यमंत्र्यांना बोलून ऑपरेशन सिंदूरवरती प्रचार करा सांगताय. तुमचा संबंध काय? या देशाला 3 सेनादल आहेत. त्या 3 सेनादलाचे प्रमुख देशाचे राष्ट्रपती आहेत. त्यांच्याशी चर्चा केली का? 3 सेनादलाच्या प्रमुखांची याला मान्यता आहे का?
तुम्ही तिन्ही सेना दलांना या युद्धातून मागे खेचलेलं आहे. हा देश युद्ध जिंकत असताना तुम्ही गुडघे टेकायला लावलेले आहात. हे दुर्दैव आहे. तुमच्या महिलांना पाठवा घरातल्या, तुमच्या घरातल्या महिलांना पाठवा ना, त्या किती प्रतिकार करतात पाहूया. तुमच्या घरामध्ये जर उद्या असे कोणी घुसले तर तुमच्या महिला प्रतिकार करणार आहेत की त्यांच्या पुढे आपल्या सिंदूर किंवा कुंकवाचा पदर पसरणार आहे? त्याचा खुलासा करा. तुम्ही आमच्या 26 महिलांच्या कुंकवाचा अपमान करताय. त्यांनी काय करायला पाहिजे? मुळात जे हे बोलतायत त्यांनी गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे होता. ही वेळ आमच्या महिलांवरती कुंकू पुसण्याची जी आलेली आहे ती अमित शहाच्या अपयशामुळे आलेली आहे. देशांतर्गत सुरक्षा हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा प्रश्न आहे. त्यांच्यामुळे आमच्या 26 महिला विधवा झाल्या, त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि तुम्ही महिलांना दोष देताय. हा निर्लज्जपणाचा सर्वोच्च टोक आहे. वाणीवरती नियंत्रण ठेवा असं मोदींनी सुचवलेलं आहे. ते स्वतःविषयी बोलतायत. हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये ते स्वतःविषयी बोलतायत. स्वतःविषयी ज्या पद्धतीने त्याने ऑपरेशन सिंदूरचं आणि लष्करी कारवाईचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि आपल्या पक्षाच्या लोकांना ते ऑपरेशन सिंदूरचा प्रोपगंडा करायला सांगतायत. हा, त्यांनी स्वतःपासून याची सुरुवात केली पाहिजे. ठीक आहे, त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका. मग राजीनामा द्या, मग ठेवू द्या ना. त्यांना त्यासाठीच पाठवलंय. विरोधी पक्षाला परदेशात पाठवलंय आणि देशामध्ये भाजपा सिंदूर यात्रा काढताय. सिंदूर यात्रा जेथे तुम्ही आमच्या 26 महिलांच्या पतींचे प्राण वाचवू शकला नाहीत, त्यांच्या नावानं तुम्ही सिंदूर यात्रा काढण्याचा निर्लज्जपणा करताय. हे लक्षात घ्या. इतका निर्लज्ज पक्ष या देशाच्या राजकारणात नाही, जगाच्या राजकारणात झाला नाही. सिंदूर पुसलं गेलं ह्याचं त्यांना काही नाही.